साताराच्या सासपडेमधील ही धक्कादायक घटना, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता केली जाते। रुपालीताई ठोंबरे पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेले। रुपालीताई, साताराच्या सासपडेतील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय, 2 अल्पवयीन मुलींची हत्या झाली आहे। अत्यंत निषेधार्थ या घटना आहेत। मला अशी माहिती तुम्ही दिली की आता ही घटना झाली आणि वर्षापूर्वी सुद्धा एक घटना झाली, त्यामधले हे आरोपी सेमच आहेत। म्हणजे ज्यावेळी ती जी महिला मुलीची हत्या करण्यात आली त्याच्यामध्ये कुठेतरी तक्रार झालेली नाहीये आणि ती तक्रार न झाल्यामुळे हा आरोपी मोकाट सुटला होता आणि आता ही घटना तो परत करू शकला। ज्या भागात जिथेही ग्रामीण भागामध्ये अशा घटना घडतात त्यांनी अशा घटनाच्या झाल्या तातडीने गुन्हे नोंदवणे गरजेचं आहे। लक्षात घ्या, आणि या गुन्हे झाल्यानंतर नोंदवण्यापेक्षा थोडंसं पश्चिम भागातील किंवा गावातील पोलीस स्टेशन किंवा पोलीस पाटील असतील यांनी अवेअरनेसने आपलं गाव सुरक्षित कसं राहील, तिथल्या महिला किंवा लहान मुली सुरक्षित कशा राहतील, या गोष्टी खरंच जातीने पाहणं गरजेचं आहे। आता घटना झाल्यानंतर आणि मुली किंवा महिलांचे खून झाल्यानंतर गुन्हे दाखल होणार आणि त्यांना ती कारवाई होणार, ते होईलच, परंतु आपल्या मुलीच मरू नये, महिला मरू नये म्हणून आधीच पोलीस पाटील असतील, तिथले पोलीस असतील, पोलीस चौक्या असतील, त्यांनी सतर्क राहणं आणि प्रतिबंधक कारवाई त्या भागात करणं गरजेचं आहे। आणि हा जो कोणी आरोपी आहे याच्यावर फास्ट ट्रॅकनी गुन्हा चालला पाहिजे आणि अशा अल्पवयीन मुलींना जे अत्याचार करून मारतात त्यांना खरंच फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। जी, धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।